हा वेडा आहे. इतकंच काय, काल दिल्लीमध्ये माझे एक पत्रकार आहेत, त्यांनी सांगितलं की ऑफ द रेकॉर्ड आम्ही तुमच्या पक्षाच्या एका नेत्यांना विचारलं की रोहित पवार असे असे आरोप करतायत, अमोल मिटकरी पण करतोय, तर त्यांनी ते म्हणाले अमोल मिटकरी मूर्खच आहे. अमोल मिटकरीला काय अक्कल आहे? माननीय खासदार प्रफुल्ल पटेल साहेबांनाही पत्र दिलंय, माननीय खासदार आणि प्रदेशचे अध्यक्ष तटकरे साहेबांनाही पत्र दिलेलं आहे 3 फेब्रुवारी 2026ला. पण याचं उत्तर मला अद्याप आलेलं नाही. मोकळं बोलावं, पण मोकळं बोलण्यासारखी परिस्थिती नसायची. कडं अवतीभोवती प्रचंड इन्सिक्युरिटी अजितदादांना कशाबद्दलची वाटत होती? आता आमच्या पक्षाचे एक आमदार मंगळवारी 6 पत्र घेऊन मुख्यमंत्र्यांना माझ्या समोर भेटले. आमच्या गावचा रस्ता, आमच्या गावचं हे, महाराष्ट्राचा अध्याय अशा प्रकारे संपून जात असेल आणि आम्ही जर मुख गिळून गप्प राहत असू तर पुढच्या पिढ्या आम्हाला विचारतील की साहजिक आहे ना, तर या काळात महाराजांच्या सोबती असलेली लोक होती कुठं त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न का केला नाही? महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे, तो सर्वांनी लावून धरला पाहिजे. आज मी राजकारणी म्हणून बोलत नाहीये तुमच्या चॅनलवर, मी एक दादांचा जवळचा सहकारी म्हणून तुम्ही सर्वजण मला ओळखता आणि मी माणूस म्हणून बोलतोय. लक्षात घ्या, मी कुठला आमदार म्हणून किंवा राजकीय पुढारी म्हणून बोलत नाहीये, मी एक माणूस म्हणून बोलतोय की अजितदादांच्या अपघाताला आज 15 दिवस होत आहेत. मला आठवते दशमीचा दिवस होता आणि एकादशीला त्यांचा अंत्यसंस्कार झाला. उद्या एकादशी आहे, त्याला 15 दिवस पूर्ण होतील. आणि दादांचा अपघात माझ्यासाठी केवळ एक बातमी नव्हती, ते एक माझ्या आयुष्यातला एक मोठा धक्का होता. तो सर्वांनाच बसलेला धक्का होता आणि अजूनही मन मानायला तयार नाही की दादा आपल्यात नाहीत. मी आजही दादांचा चेहरा आठवतो, त्यांचा आत्मविश्वास आठवतो. म्हणून मला असं वाटतं की त्यांच्या स्फूर्तीला जर खरी श्रद्धांजली द्यायची असेल, म्हणजे साधारणपणे आता श्रद्धांजली सभा चालू आहेत, वेगवेगळ्या रील्स बनत आहेत, दादांना अभिवादन चालू आहे, दादांच्या गेल्यानंतर दादांचे इतके काही कौतुकन गोडवे घ्यायला त्याच लोकांनी सुरुवात केली जे दादांना जिवंत असताना त्रास द्यायचे, वेदना द्यायचे. आणि आता माझी तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना विनंती आहे की बाबांनो, आता आदरांजली सभा संपल्या असतील तर आपण निदान सत्याचा शोध घेतला पाहिजे. माझा शोध हा सत्याचा आहे आणि नेमकं मला भाबलेपणाने म्हणा, भोळेपणाने म्हणा, मी जे काही प्रश्न उपस्थित केले होते त्यावेळेस बऱ्याच लोकांनी शंका म्हणायचे की बाबा हा वेडा आहे. इतकंच काय, काल दिल्लीमध्ये माझे एक पत्रकार आहेत, त्यांनी सांगितलं की ऑफ द रेकॉर्ड आम्ही तुमच्या पक्षाच्या एका नेत्यांना विचारलं की रोहित पवार असे असे आरोप करतायत, अमोल मिटकरी पण करतोय, तर ते म्हणाले अमोल मिटकरी मूर्खच आहे. अमोल मिटकरीला काय अक्कल आहे? मला अक्कल नसेल, मी मूर्ख असेल, मी हे मान्य करतो, पण सत्याचा शोध घेणं मला असं वाटतं की दादांना खरी आदरांजली आहे. मी घातपाताचा ठाम आरोप जरी करत नसतो, पण शंकेचं निराकरण करणं खूप महत्वाचं आहे. आणि ह्या शंका फक्त महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांना नाही तर महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा ह्या शंका आहेत. काल रोहित पवारांनी 2 पत्रकार परिषदा घेतल्या. परवाच्या दिवशी वाय बी चव्हाण सेंटरला एक परिषद घेतली आणि दुसऱ्या दिवशीची परिषद त्यांनी पत्रकार परिषद दिल्लीला घेतली, हिंदीमध्ये घेतली. याच्यामध्ये त्यांनी जे काही मुद्दे मांडले ते मुद्द्याला बऱ्या अर्थी दुजोरा मिळतो. कारण दादांनी अलीकडे काचाच्या बाटलीत पाणी पिण्याची सवय लावली होती का? तर डेफिनेटली लावली होती. कारण ज्या दिवशी विजय रुपानींचा विमानाचा अपघात झाला अहमदाबादला, त्या दिवशी दादा माझ्या घरी होते, इथेच होते, ज्या ठिकाणाहून मी इंटरव्ह्यू देतो इथे होते. इथून एका सभेला गेले होते, एक पक्षप्रवेशाचा आमच्या अकोल्याला कार्यक्रम होता आणि तिथे ती बातमी झिशान सिद्दीकींनी त्यांच्या मोबाईलवर दाखवल्यानंतर दादांनी भाषण सगळी आटोपली. भाषण द्यायला दादा उभे राहिले, 2 मिनिटात सांगितलं का विजय रुपानी यांचं दुर्दैवी निधन झाल्यामुळे आज पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आपण तात्पुरता घेऊया. आणि तसेच ते खामगावकडे निघाले. प्रचंड पाऊस होता त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये आणि त्या दिवशी जाताना गाडीमध्ये म्हणायचे की अरे बाबा खूप जपावं लागतं, ह्या विमान कंपन्यांचं काही खरं नसतं. म्हणजे असं डिस्कशन आमचं खामगाव पर्यंत झालं होतं. त्यात संजय खोडके साहेब आमदार आहेत, स्वतः ते पण साक्षीदार आहेत. मी भाबळा असेल, भोळा असेल, वेडा असेल, त्या व्यक्तीच्या प्रेमात पडलेला माणूस समजून घ्या, पण माझे प्रश्न हे महाराष्ट्राला पडलेले प्रश्न आहेत. रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेतले अनेक प्रश्नाशी माझे प्रश्न पूर्वीचे साम्य धरतात. म्हणजे पायलट का बदलले हे अजून कोणी सांगितलेलं नाही, क्रू पायलट का बदललं हे अजून कोणी सांगितलेलं नाही. मी देवगिरीवरचा आणि कलिना गेट नंबर 8 ते विमानात बसेपर्यंतचा सीसीटीव्ही फुटेज किती दिवसांचं मागतोय ते अजून सांगितलेलं नाही. पहिल्या दिवशी माझी मागणी होती ब्लॅक बॉक्सचा डेटा सार्वजनिक करा, तो अद्याप झालेला नाही. म्हणजे ह्या टेक्निकल ज्या काही गोष्टी आहेत, माळरानावरची कागदपत्र का जळाली नाही त्याचं उत्तर कधी अजून कोणी दिलेलं नाही. आता मला असं कळलं बघा, बजरंग सोनवणेंनी काही दिवसांपूर्वी ते खासदार आहेत, त्यांनी पत्रकार परिषदेत असं सांगितलं होतं का दादांच्या विमानात काही घातपात झाला का, स्फोट झालेत का, असं त्यांनी म्हटलं. सर्व लोकांनी त्यांना पण मूर्खात काढलं. बजरंग सोनवणे ही व्यक्ती खासदार आहे आणि आज गोजूबावीच्या एका माळरानावरच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की विमान ट्रॅकला लागण्यापूर्वीच स्फोट झाला होता. म्हणजे काय स्फोटकं ठेवल्या गेली होती का, सुसाईड बॉम्बर तिच्यात बसवला होता का? कारण व्हीएसआर कंपनीने अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही की 50 कोटीचा त्यांच्या कंपनीच्या पायलटचा विमानाचा त्यांचा विमा उतरवला गेला. डीजीसीएने आता चौकशी लावली, पण तुम्ही स्वतःच सांगितलंय की दादा ज्या विमानात प्रवास करत होते त्या विमानाची मात्र त्यांनी चौकशी अद्याप लावलेली नाही. दुसरं असं होतं की काल पिंकी माळीच्या वडिलांचं स्टेटमेंट आलं. पिंकी माळीच्या वडिलांनी काय शंका व्यक्त केल्या, ज्या शंका पहिल्या दिवसापासून अमोल मिटकरीने व्यक्त केल्या होत्या. ते म्हणाले पिंकी कधीही अशा विमानात दादांसोबत बसली नव्हती. दादांसोबत तिने जे विमान प्रवास केले ते सगळे ब्लॅक कलरचे विमान होते आणि ऐन वेळेस पांढऱ्या रंगाचं विमान आलं. हे पण पिंकी माळीच्या वडिलांचे पण आक्षेप आपण महत्वाचे, कारण त्यांना पण शंका यायला लागलेली आहे. त्याच्यामुळे माझ्या तपास यंत्रणा ज्या आहेत, मुख्यमंत्री दादांचे
अगदी जवळचे निकटवर्ती मित्र आहेत म्हणून मी रोहित पवारांचे आभार मानतो. काय असेल त्यांची पक्ष वेगळा, माझा पक्ष वेगळा, त्यांचा माझा काही दूर दूर संवाद असण्याचं काही कारण नाही. मी त्यांच्यावर टीका केलेली आहे, तेही माझ्यावर टीका करतात. पण मुळामध्ये हा जो लढा आहे हा अजितदादा नावाच्या एका राजकीय अध्याय जो अचानकपणे संपला. इतका मोठा नेता, ज्या नेत्याची निर्णय क्षमता, धैर्य, कार्यतत्परता हे महाराष्ट्राने अनुभवली. तुमच्यासारखे पत्रकार ढाय मोकलून रडले, ज्यांचा फार कमी संबंध वैयक्तिक जीवनामध्ये दादांच्या आला असेल. पण दादाचा अपघात माझ्यासाठी हा एक बातमी असू शकत नाही, तर हा एक वेदनादायी प्रकार आहे. महाराष्ट्राचा अध्याय अशा प्रकारे संपून जात असेल आणि आम्ही जर मुख गिळून गप्प राहत असू तर पुढच्या पिढ्या आम्हाला विचारतील की साहजिक आहे ना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर, संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न आजपर्यंत उपस्थित झाले. पण हे गूढ इतिहासात राहू नये. जनतेला पारदर्शक चौकशी पाहिजे, विश्वासार्ह पद्धतीने चौकशी झाली पाहिजे. त्याकरता माझा प्रयत्न आहे, माझा लढा आहे आणि तो लढा कायम राहणार. मला काही प्रश्न उपस्थित करावेसे वाटतात, आपण जर म्हणत असाल तर आपण विचारा. पण माझा लढा हा कायम राहील. एक दादांचा एक कार्यकर्ता म्हणून, त्या पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून. मी कोणावर आरोप करत नाहीत, पण हर्षदा असंख्य प्रश्न मनात आहेत आणि हे माझे नाही, हे सगळ्या राज्याचे प्रश्न आहेत. हे प्रश्न कसे आहेत? ब्लॅक बॉक्सचा अहवाल, एअर ट्रॅफिकच्या कंट्रोलचा संवाद हा पूर्णपणे पारदर्शकपणे समोर अद्यापही आलेला नाही. दुसरी गोष्ट, विमानाच्या तांत्रिक स्थितीबद्दल आणि सुरक्षा प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती अजूनही जनतेसमोर आलेली नाही. आता हे प्रश्न विचारणं म्हणजे संशय घेणं आहे का? हे प्रश्न विचारणं म्हणजे मूर्खपणा आहे का? हे प्रश्न विचारणं म्हणजे मी पागल असणं आहे का? वेळ लागायची पाळी आलेली आहे. हे प्रश्न विचारणं म्हणजे दादावर असलेल्या प्रेमातून आणि त्यांच्या स्मृतीचा सन्मान राखण्याकरता सत्य जाणून घेण्याची ही प्रामाणिक मागणी आहे. बस एवढंच. काय मी शंका उपस्थित करणं हे चूक काय याच्यामध्ये? आणि ज्या लोकांना वाटत असेल की मी मूर्ख आहे, त्यांनी याचं निराकरण करून दाखवावं ना. पहिले ते बीजीसीए म्हणते की 6 लोक बसली त्या विमानात, बरोबर. प्रत्यक्षात 5 लोक तिथे जळवल्याची माहिती येते. मग आता एकदा ते सीसीटीव्ही फुटेज तरी उद्या महाराष्ट्रासमोर की ज्या कलिना गेटनं मराठमधून दादा प्रवेश करतात, तिथून ते विमानात बसतात. ठीक आहे, चालत गेलेले असतील, गाडीनं गेले असतील, पण गाडीत बसल्याचं तर काही सीसीटीव्ही फुटेज असेल. दादांचे स्वीय सहाय्यक अनिल ढिकले आहेत, त्यांना पण मी हा प्रश्न विचारला होता. ते म्हणाले दादा गाडीत बसून गेले. मग गाडीत बसताना तर फुटेज असेल ना. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, दादांसोबत प्रत्येक, आता मी 8, 10, 12 विमान प्रवास दादांसोबत केलेत. नांदेडला केलाय, मस्साजोगला केलाय, हेलिकॉप्टरचे प्रवास केले. दादांना एक नेहमी अशी ही असायची, म्हणजे दादांचा असा स्वभाव असायचा की चला विमान खाली आहे, तुला कुठे जायचं आहे, चल मग माझ्यासोबत जायचं असेल तर. असं वेळेवर सोलवट साहेबांना आम्ही आमचा आयडी पाठवायचो, आमची विमान तिकीट व्हायची. अशा वेळेस दादांसोबत एक तरी ओएसडी, पीएस राहायचे ना. ह्यामध्ये दादा एकटेच दिसत आहेत. मग हे महाराष्ट्राला जर प्रश्न पडले असतील तर मग मला मूर्ख म्हणा की काही म्हणा, पण माझी भावनिकतेची नाळ जुळलेली आहे. मी दादांचा एक चाहता होतो आणि दादांकडे पाहूनच मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. दादांचा माझा संबंध केवळ 2014 पासून नाही, दादांचा माझा अप्रत्यक्ष संबंध 2012 पासून आहे. दादा त्यावेळेस राज्याचे माझ्या माहितीप्रमाणे कृषी खातं, जलसंपदा खातं दादाकडे होतं, इरिगेशन डिपार्टमेंट. तेव्हापासून मी दादांना पाहतोय. दादाचं बोलणं, वागणं, स्पष्ट वक्तेपण, आणि तेव्हापासून मी जुळलो होतो. 2014ला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार केला होता आणि मी प्रत्यक्ष जुळलो. विटकरी, जे तुम्ही एक उल्लेख केला ते म्हणजे की ज्या विजय रुपानीचा अपघात झाला होता त्यावेळेस दादा आणि तुम्ही सोबत होता, तुमच्या घरातच होता असं तुम्ही म्हटलात. तर ते काचेची बाटली आणि प्लास्टिकची बाटली, तर का दादांनी त्याच्यानंतर असं उल्लेख केला की आजकाल विमान प्रवासाच्या अनुषंगाने त्यांनी केलेला उल्लेख आणि त्यांनी काची बाटली घेण्याचा निर्णय का घेतला असं तुम्हाला वाटतं? किंवा काय त्याच्या मागचं कारण होतं? काय ते म्हणू पाहत होते? तुम्ही होतात कारण तिथं, त्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारते. मी दादांना आमच्या शिवनी विमानतळावरून माझ्या गाडीमध्ये बसण्याची विनंती केली होती आणि पहिलं अगोदरच सांगितलं होतं सोलवट साहेबांना की दादा माझ्याच गाडीत बसतील, कारण दादाला घ्यायला मोठ्या मोठ्या गाड्या यायच्या, मर्सिडीज यायच्या, रेंज रोव्हर यायची. पण माझी गाडी जी होती ती दादांच्याच पुण्यानं झालेली गाडी होती, कारण मी आमदार झालो आणि आमदाराला मग त्याच्यावर हे भेटतं, लोन भेटतं गाडीचं वगैरे वगैरे, तुम्हाला माहिती आहे सगळं. दादाला मी म्हटलं दादा तुमच्याच पुण्य इथून गाडी आहे, माझी विनंती आहे की तुम्ही या गाडीत बसा. दादा माझा हट्ट पुरवत होते, प्रत्येक कार्यकर्त्याचा हट्ट पुरवत होते. दादा गाडीत बसले आणि दादांच्या गाडीच्या बाजूला मी 2 बॉटल आपल्या छोट्या पाण्याच्या ठेवल्या आणि 2 काचाच्या ठेवल्या. काचाची बॉटल दादांनी घेतली, म्हणली ही तुला कोणी सांगितलं मी काचाच्या बॉटलमध्ये पाणी पितो? दादा म्हटलं मला असं माहित पडलं की तुम्ही काचाची बॉटल एकदम हे असते, शुद्ध पाणी असतं. आमच्या मनात तेच ना की पाणी एकदम शुद्ध असतं, त्याच्यामध्ये काही हे नसतं. प्लास्टिक मध्ये दादा शक्यतो प्लास्टिक निर्मूलन करा, घल कचरा निर्मूलन करा, असा दादाचा संदेश पर्यावरणाच्या दृष्टीने असायचा. म्हटलं हे प्लास्टिक काय होते, कधी कधी बाटली आपण पितो आणि फेकतो रस्त्यावर, मग ती कोणाच्या प्रवासात अडचणीची ठरू नये अशी पण काळजी दादा घेत होते. त्याच्यामुळे त्या
त्या दिवशी मी विचारलं, दादा म्हणाले आपल्या आरोग्याकरता हे काचाची बाटलीतलं पाणी पिणं जरा उत्तम असतं, पण ती महागडी असते. ते सर्वसामान्य तुमच्यासारख्या लोकांनी जर घेतलं तर त्याच्यात फार पैसा जाऊ शकतो, असं त्यांनी हसून मस्करी करून सांगितलं होतं. पण काचाच्या बाटलीचा आणि पाण्याच्या पिण्याच्या साध्या बाटलीचा उल्लेख करण्यामागचं त्यांचं कारण असं असू शकतं की त्यांना कमीत कमी असं अस्वस्थतेचं वातावरण 6-7 महिन्यापूर्वी जाणवायला लागलं होतं का, तर ते त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं की दादा कुठेतरी अस्वस्थ आहेत, कुठेतरी अनसिक्युअर फील करतायत, कुठेतरी त्यांना जे पाहिजे तशा पद्धतीचं यश प्राप्त होताना राजकारणात दिसत नाही, कुठेतरी त्यांना असं वाटतं की याच्याशी मोकळं बोलावं, पण मोकळं बोलण्यासारखी परिस्थिती नसायची. कडं अवतीभोवती प्रचंड इन्सिक्युरिटी अजितदादांना कशाबद्दल वाटत होती आणि ह्या कड्याच्या बद्दल बोलतायत, हे कडं म्हणजे नेमकं काय? कारण अजितदादा तर सगळीकडे फिरताना आपल्याला पाहायला मिळत होते. अजितदादा लोकांशी बोलत होते, कार्यकर्त्यांशी बोलत होते. मग ही इन्सिक्युरिटी कसली होती? केवळ राजकीय इन्सिक्युरिटी होती की इतर कसली भीती दादांना वाटत होती? याच्याबद्दल ते कधी तुमच्याकडे बोलले होते का? कधी याच्याबद्दल संवाद झाला होता की तुम्ही म्हणताय 6-7 महिन्यांपासून ते अस्वस्थ होते, मग एक तुम्हाला दादांबद्दल असलेलं प्रेम पाहता तुम्ही याबद्दल कधी दादांना प्रश्न विचारला नव्हता का? मी दादांना कधीही असं विचारण्याची हिंमत केली नाही. दादांच्या समोर दादा असेपर्यंत मी कधीच दादांशी मोकळेपणाने असा फारच कमी वेळ आला संवाद करण्याचा, फारच कमी वेळ. पण मी घाबरायचो त्यांच्या डोळ्यांना, त्यांच्या आवाजांना. पण जे मी पाहत होतो ते पाहत असताना मला बऱ्याच काही गोष्टी लक्षात होत्या. पण असं वाटत होतं कधीतरी आपण जाऊन दादांना भेटू आणि या विषयावर हिंमत करून बोलू. कारण हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी दादांची माझी ही शेवटची भेट होती. मी सकाळी 7:30चा टाइम घेतला होता आणि 5 मिनिटं उशीर झाला होता. दादा मला बोलले पण होते की 7:35ला तू आलाय आणि आता माझ्याकडे 5 मिनिटं आहेत, तू 5 मिनिटात काय ते उरक. म्हटलं दादा मला जरा सविस्तर तुम्हाला भेटायचं. ते म्हणाले आता अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, मला पण नांदेडला जायचंय, कारण त्यांना धर्माबादची सभा करायची होती माझ्या माहितीप्रमाणे. नगर परिषदेच्या निवडणूक होत्या त्यावेळेस दादांनी मला स्वतः सांगितलं की तू एक काम कर, आता 1 महिन्याचं बजेटचं अधिवेशन असेल त्यावेळेस तू एखादा वेळ घे आणि मग मला देवगिरीला येऊन भेट. पण दुर्दैवानं दादा जानेवारीतच अशा पद्धतीचं दुर्घटना झाल्यामुळे 15 दिवस झाले. ती भेट माझी आता दादांची माझी भेट 2 महिन्यापूर्वीच झाली होती. त्याच्यामुळे अजूनही ते मनाला हुरहुर वाटते की या बजेटच्या पहिल्या दिवसाच्या अधिवेशनामध्ये मी दादांना भेटणार होतो, पण त्यांच्याच नावाचा जर सभागृहात शोक प्रस्ताव येतोय तर याच्यापेक्षा माझ्यासाठी वाईट दुर्दैवाची गोष्ट असू शकत नाही. तर आला प्रश्न दुसरा की आपल्याला असं वाटतं की दादांशी काहीतरी बोलावं, पण दादांशी बोलताना आपण पाहतो आपली पायरी आपण ओळखतो ना, की आपली पायरी आणि आपली लायकी काय. तर आपण एक सामान्य कुटुंबातली माणसं, आपला फार काही या पक्षाशी 50-50 वर्षाचा किंवा वाडवडिलांचा काही संबंध आलेला नाही. आपल्या वाडवडिलांनी कधी ग्रामपंचायत, नगरपंचायतची किंवा साधी कुठली गाव पातळीवरची पण निवडणूक लढवलेली नाही. पवार साहेबांसारख्या नेत्याचा पक्ष, पवार साहेबांसारखं राजकीय नेतृत्व, अजितदादांसारखे नेते त्या पक्षामध्ये, सुप्रियाताई असतील किंवा हे सगळे लोक, इतक्या मोठ्या घराण्याशी संबंध जोडण्याचं फक्त माझ्याच भाग्यात होतं की मीच आता हा 2019 पासून संबंध जोडला. आणि मग असं वाटत होतं की बाबा मोठी लोक दादांच्या सोबत असतात तर आपण हे कसं सांगायचं, कारण दादांचा स्वभाव फटकळ होता. मी जर सांगितलं की असं असं जाणवतंय, तुला काही कळतंय का, असं दादा फटकळ बोलायचे. त्यामुळे कधी कधी भीती वाटायची की आपण काही इनपुट द्यावं तर दादांना ते वेगळं काही वाटू नये, म्हणून एकांतात भेटूनच बोलल्या गेलं पाहिजे. कारण हा जो निर्णय महायुतीमध्ये जाण्याचा झाला होता त्या दिवशी मला स्पष्ट आठवतं, विक्रम काळे आमदार यांचा वाढदिवस होता लातूरला आणि तिथे आम्ही वारकरी संप्रदायाचा एक कार्यक्रम घेतला होता आणि तिथे फोन आला होता की तुम्हाला देवगिरीवर सर्वांना यायचंय. मग मी, संजय बनसोडेजी, विक्रम काळेजी आम्ही सगळे सोबत गेलो आणि दुसऱ्या दिवशी दुपारी दादा शपथ घेणार होते राजभवनला आपल्या उपमुख्यमंत्री पदाची. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, मला पण शॉक झालं होतं. रविवार होता त्या दिवशी. आणि त्याच्यापूर्वी अर्ध्या घंट्यापूर्वी दादांनी मला देवगिरीला एका खोलीमध्ये बसवलं आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की मी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतोय, तुम्ही पण आता जास्त भावनिक तुला काही होण्याची गरज नाही कदाचित, कारण पूर्वीचा लढा माझा तुम्हाला माहित आहे की माझी एक विचारधारा आहे शिवशाहू फुले आंबेडकरवादी विचारधारेत माझी मूस घडलेली आहे, माझी जळून त्यात झालेली आहे. त्याच्यामुळे मला ते असं मला शॉक वाटलं. दादाला म्हटलं दादा आता दादा म्हणत मी असा निर्णय घेतो, तुझं काय मत आहे. मी म्हटलं तुम्ही कुठलाही निर्णय घेतला तर तुमच्या निर्णयासोबत मात्र मी मरेपर्यंत कायम राहील. हे म्हटल्यानंतर दादा म्हणत ठीक आहे, काळजी करू नको, नक्कीच राजकारणात तुला पण भविष्यात चांगल्या संधी येतील, असं म्हणून दादाने पण ऍटलिस्ट त्यांनी विश्वासात तर घेतलं होतं ना, मला विश्वासात घेतलं होतं. त्यामुळे एकट्यात बोलणं आणि 10 लोकांमध्ये बोलणं, ते 10 लोकांमध्ये बोलणं ते काही सुरक्षित राहण्याचे चिन्ह नसतात. त्याच्यामुळे मला एकट्यात बोलण्याचं मी खूप धडपड केली, पण तसा योग काही माझ्या जीवनात फार कमी आला. पण एकट्यात असताना दादा थोडे खुललेले असले की मग मात्र मी मोकळेपणानं सांगत होतो. नाहीच जमलं तर मी त्यांना काही गोष्टी व्हॉट्सअपवर पाठवायचो. व्हॉट्सअपवर दादा वाचायचे, उत्तर देत नव्हते, पण व्हॉट्सअपचा मेसेज दादा वाचायचे. माझे एक मित्र आहेत, त्यांनी पण दादांशी अनेकदा संवाद साधला, त्यांनी मला काही मेसेजेस पण दाखवले, दादा ते मेसेजेस वाचायचे. आणि गेल्या 6-7 महिन्यात मला जे काही असं जाणवत होतं की दादा असे डिस्टर्ब का आहेत, ते इतक्या मोठ्या ताकदीनं पिंपरी चिंचवड सारख्या महानगरपालिकेत त्यांनी एकट्याने इतका मोठा लढा उभारला. पुण्याच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुकीत पूर्ण श्रेय दादांचं होतं. या बाकीच्या गोष्टी नंतरच्या आहेत, मी त्यावर लेख लिहिला, त्या विषयात मला जायचं नाही. पण एवढं करूनही
आणि डेव्हलपमेंटचे विषय काढून, कारण हिंदू मुस्लिम यावर मत न घेणारा एकमेव नेता महाराष्ट्राने पाहिला, त्यांचं नाव अजितदादा. जातीचं ध्रुवीकरण नाही, जातीचं समीकरण नाही, धर्मावर मतं मागितलेले नाही, फक्त विकास कामं आणि डेव्हलपमेंट याच विषयावर मतं मागितले आणि अपयश 37 जागा भेटल्या पिंपरी चिंचवडला. त्यावेळेस ते निराश झाले होते. स्वतः त्यांचे मित्र किरण गुजर यांनी सांगितलं होतं की दादांची त्यांची भेट झाल्यानंतर दादा बोलले होते की आता इतकं करू नये, फारच जर जनताच आपल्याला करायला तयार असेल तर मी काय चुकलो, काय म्हणजे चूक काय, म्हणजे जनतेला पाहिजे काय नेमकं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि म्हणून कदाचित ते बोलण्याचं धाडस मला पण झालं नाही आणि दादांना विचारण्यात धाडस झालं नाही. पण दादा या अलीकडच्या महिन्यात थोडेसे हे वाटत होते. तुम्ही एका कड्याचा उल्लेख करताय. कसलं कडं होतं अजितदादांच्या भोवती असं तुम्ही सतत म्हणताय. ते नेमकं कोणतं कडं होतं, कशासाठीचे कडं होतं आणि काय तुम्हाला म्हणायचंय? म्हणजे तुम्ही स्पष्ट बोलू शकता. आता अजितदादा नाहीत आणि अजितदादांच्या मृत्यूच्या भोवती शंका बऱ्याचशा उपस्थित केल्या जात आहेत. त्या अनुषंगानं याच्याशी काही गोष्टी लिंक्ड आहेत का? रोहित पवारांचं सुद्धा असंच म्हणणं आहे, पण ते पूर्व विदर्भातला नेता म्हणतात, कधी कुणाचं नाव घेतात तो नेता म्हणतात, अजून त्यांनीही नाव नाही सांगितलं. तुम्ही कुणाकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न करताय? तुमच्या दृष्टीनं हे कडं कोणाचं होतं? माणसांचं होतं, नेत्यांचं होतं, लोकप्रतिनिधीचं होतं, पक्षातलं होतं, पक्षाबाहेरचं होतं? याच्याबद्दल स्पष्ट बोलायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं. मी पहिल्यांदाच सांगितलं हर्षदाजी की माझी ही भूमिका आज जी तुमच्या चॅनलवर मांडतोय ही राजकीय नाही, ही अराजकीय भूमिका आहे, ती भावनिक आहे, नैतिक आहे आणि प्रामाणिक आहे. मुळामध्ये तुम्ही देवगिरीला कधीही दादांना भेटायला गेलात, सकाळी 7ला लोक तर असायचीच आणि ऑब्व्हियसली लोकनेते आहेत त्याच्यामुळे लोक असायची. आता नेमकं कडं कोणतं मी आज काही याच्यावर बोलणार नाही, पण मला ह्या गोष्टीच्या बाबतीत बोलायचं आहेच. मी पण आज बोलणार नाही कारण माझी मानसिकता ती नाही, मला विषय डायव्हर्टच करायचा नाही. राजकीय कडं होतं का हे? लोकांचं कडं होतं, राजकीय लोकांचं कडं होतं का हे? कारण रोहित पवार पण काही गोष्टींच्या बद्दल आज बोलणार होते, त्यांनी ती पत्रकार परिषद रद्द केली. त्यांची काय एकच मिनिट. रोहित पवारांची पत्रकार परिषद ही काही मुद्दे वाखाणण्यासारखे आहेत, काही मुद्द्यांचं स्वतः चंदावरकर सारखे त्या विमानाच्या संदर्भातले जे अभ्यासू व्यक्ती आहेत त्यांनी पण समर्थन केलंय, पिंकी माळीच्या वडिलांनी समर्थन केलंय. हा अराजकीय भाग झाला. राजकीय जो त्यांनी त्याला हे राजकीय अँगलनी जर त्यांनी घेतली असेल तर ते मी त्या बाबतीत काय बोलू इच्छित नाही. माझी आजची मुलाखत किंवा आजचं तुमच्या प्रेसवर बोलणं हे अराजकीय स्वरूपाचं आहे. त्यांनी ठीक आहे, त्यांना त्यांचा अधिकार आहे, कोणाकडे ते अंगुली निर्देश करतायत काय आहे. पण एक गोष्ट मात्र सांगतो की जे 27 जानेवारीला मी 26 जानेवारीला दादा पालकमंत्री या नात्यानं पुण्याला होते, त्यांनी ध्वजारोहण केलं होतं, नंतर ते रात्री मुंबईला आले, नंतर परत सकाळी मंत्रालयाची कामं आटोपली, 4:15 वाजता ते देवगिरीला आले, 7 वाजेपर्यंत देवगिरीला लोकांना भेटले, 8 वाजता दादा पूर्ण फ्री झाले होते, 8 वाजता त्यांच्या बॅगा वगैरे गाडीमध्ये टाकल्या होत्या असे त्यांचे जुने ड्रायव्हर मनवे मामा यांनी सर्व मीडियाच्या समोर सांगितलं. आणि 8 ते 10 असा 2 तासाचा रिलॅक्स वेळ असताना मला जेवढं दादांना मी पाहिलंय की दादा 1 मिनिटही शांत न राहणाऱ्या लोकांपैकी होते. काही ना काहीतरी फाईलच चालतील, कोणाला फोनच करतील, कोणाच्या वाढदिवसच पाहतील, कोणाचं लग्न असेल जाणं झालं नसेल त्याला फोन करतील, हे करायचे. पण दादांना 2 तासात सहज पोहोचणं सोपं होतं का नाही पुण्याला? ते सहज पोहोचू शकले असते पुण्याला, सहज. म्हणजे 8 वाजता निघाले असते, 10 सव्वा 10 पर्यंत पुण्याला गेले असते, सकाळी नित्यनेमाने उठले असते, 7ला निघाले असते, 9 वाजेपर्यंत बारामतीला पोहोचले असते, काही विषयच नव्हता. थांबले का? हा जो रोहित पवारांचा प्रश्न आहे ना, हे प्रश्न तर महाराष्ट्र विचारणारच आहे की ते कशा करता थांबले तिथे, कोणी थांबवलं? विमान ऐनवेळी दुसऱ्या दिवशी तुम्ही विमानाने जा हे कोणी म्हटलं? विमान VSR कंपनीच्या ज्या विमानावर 3 वर्षापासून बंदी आहे तेच विमान कसं काय त्यांना दिलं गेलं? अद्यापही विमानाचे पायलट ते 2दा बदलल्या का गेले? पायलट म्हणतोय मी ट्रॅफिक मध्ये आहे. हर्षदा मी तुम्हाला सांगतो, दादांसोबत आता 15 या मागच्या डिसेंबरमध्ये मी दादांसोबत होतो. त्याच्या काही दिवसांपूर्वी एक पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम यवतमाळला होता. खोडके साहेब होते, मी होतो, ढिकले साहेब होते, आम्ही सगळे लोक दादांसोबत एअरपोर्टला 7 वाजताचं टेक ऑफ होतं आणि ऍटमॉस्फिअर चांगला नव्हता, पाणी चालू होतं. त्याच्यामुळे दादांनी फोन करून विचारलं की काय वातावरण कसं आहे, पाणी आहे का? तर पायलट सांगत होता की वातावरणाला दुरुस्त व्हायला आणखी अर्धा 1 तास लागेल. तर दादा 7:30ला तिथे पोहोचले. पण जो पायलट होता सांगणारा हा 6 वाजता पोहोचला होता. म्हणजे जो पायलट विमानाचा असतो, उपमुख्यमंत्री येत आहेत आणि हा पायलट म्हणतोय मी ट्रॅफिक मध्ये आहे. बरं, जो पायलट गेलाय मेलाय त्या याच्यामध्ये त्याच्या घरी ना मीडिया गेली ना तो दिसला. उलट त्याच्या पत्नीचा जो संवाद होता फेसबुक किंवा सोशल मीडियाचा, रोहित पवारांनी त्या दिवशी दाखवलाय सर्वांसमोर की त्यांची पत्नी म्हणते हे दुरुस्त करा, माझे पती जिवंत आहेत. हे काय गोडबंगाल आहे? हे महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या ना एकदा की ट्रॅफिक मध्ये फसू शकतो तो. का एसटीचा ड्रायव्हर आहे का? उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे, अजितदादा नावाचा नेता आहे राज्याचा. ते जर 7ला टेक ऑफ घेत असतील, 8ला टेक ऑफ घेत असतील तिथून, तर कमीत कमी तो 1 तासापूर्वी तिथे असायला पाहिजे होता. बदलल्या का गेले पायलट? कंपनी नांदुरुस्त विमान कसं दिलं गेलं? त्या विमानामध्ये इतकं फ्युल होतं, मला असं समजतं की तिथं त्यांना ते ड्रॉप करून विमान ते विजयवाडाला जाणार होतं असं मला कळलं काल परवा. म्हणजे याच्याबद्दलचा उल्लेख केलेला आहे आणि अनेकदा अशा पद्धतीनं जेव्हा जॉईंट फ्लाइंग असायचं त्यावेळेस काही जे फ्युएल आहे ते या कंपनीकडनं विमानात भरलं
जायचं, जेणेकरून वेगळी गाडी आणून त्याच्यामध्ये फ्युएल भरावं लागू नये, त्याच्यावर पैसे खर्च होऊ नयेत अशी काळजी घेतली जायचं आणि एक्स्ट्राचं जे फ्युएल आहे ते कॅरी केलं जायचं. तुम्हाला संशय कुठल्या कुठल्या गोष्टींबद्दल आहे? आणि जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मला शंका आहे, मला घातपात झालाय असं वाटत नाही, तर हे असं का? म्हणजे शंका तर आहे पण घातपात झालाय असं का वाटत नाही तुम्हाला? रोहित पवारांनी तर असं म्हटलंय की घातपात झालाय म्हणून. हे फक्त रोहित पवार किंवा अमोल मिटकरी म्हणतात असं नाही, अख्खा महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस म्हणतोय. हे तुम्ही तर म्हणत नाही की घातपात झालाय, तुम्ही म्हणताय की मला शंका आहे म्हणून. मी दुरुस्त करतो. मी हे म्हणतोय की घातपात झाला. मी ठाम मुद्दा की काही गोष्टी अशा आहेत की बाबा घातपात, माझं म्हणणं आहे की घातपात आहे की अपघात आहे, एकदा क्लिअर होऊ द्या ना, चर्चा समोर येऊ द्या. भुजबळ साहेबांनी स्वतः त्यांच्या भाषणात सांगितलं होतं का नाही, भुजबळ साहेबांनी, की हा प्लेन असं पडलं, असं तिरपं होतंय प्लेन, तिथे स्फोट होत आहेत, विमानाला टच होण्याच्या पूर्वी स्फोट जर झाला असेल तर स्फोटकं होती का विमानामध्ये, आणि असा कुठला तो विमान कंपनीचा मालक आहे. म्हणजे इतकं वाटणार तर अजितदादा नव्हते की तू एक काम कर, इतकं फ्युएल भरलंय, तुला 2 शिफ्ट आहेत, आपलं नुकसान होईल 15-20 लाखाचं, तिथून टेक ऑफ घेतलं असतं, मेडे कॉल दिला असतं तर सरळ त्याला पुणे गाठता आलं असतं. पुण्याचं एअरपोर्ट 6 मिनिटाच्या अंतरावर होतं तिथून. ते असं का घेतलं नाही? घातपाताची शंका आहे का? तर 1000% आहे. मी माझा शब्द जर गेला असेल तो की बाबा मी ठाम नाही, तो पण मी दुरुस्त करतो. घातपाताची शंका मला नाही, रोहित पवारांना नाही, महाराष्ट्राला आहे. दादांवर प्रामाणिकपणे प्रेम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला घातपाताची शंका आहे, प्रत्येक कार्यकर्त्याला. हे एकदा शंकेचं निराकरण झालं पाहिजे. त्याकरता माझं जे काही मागण्या आहेत, मुख्यमंत्र्यांना मी पत्र दिलं, त्या पत्रामध्ये मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होण्याबाबतचं ते पत्र आहे. दुसरं सीआयडी चौकशी मुख्यमंत्री महोदयांनी लावली, त्याबद्दल त्यांचे आभारही मानले. त्यांना मी स्वतः म्हटलं तुम्ही सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी मोठे भाऊ म्हणून अशा संकट काळात उभे राहिलात, त्याबद्दल पवार परिवाराच्या तर्फे, राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आम्ही त्या परिवारातले सदस्य या नात्यानं आपले आभार मानतो. ते म्हणाले आमची चौकशी व्यवस्थित सुरू आहे, अजूनही काही तुमच्या शंका असतील तर तुम्ही नक्की सांगा, आपण उच्चस्तरीय चौकशी करू. म्हटलं साहेब, एक दिवसाचं याच्यात विशेष अधिवेशनाचं कामकाज बोलवता येते का ते बघा, जेणेकरून चर्चा होणार, तर ते त्याच्यावर विचार करू असं म्हणले. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात मी नाव मागितलं, नावाची मागणी केली अजितदादांच्या, त्यात त्यांनी सकारात्मकता दाखवली. आता माझ्या मागण्या ज्या होत्या की न्यायालयीन देखरेखीखाली एक स्वतंत्र चौकशी गठीत झाली पाहिजे, ही माझी मुख्यमंत्र्यांना एक मागणी होती. एव्हिएशन फॉरेन्सिक सुरक्षा याचा अहवाल येण्याकरता एक तज्ञांची समिती असली पाहिजे. सर्व अहवाल वेळेत व सार्वजनिक करता आला पाहिजे. कुटुंबाला व जनतेला पारदर्शक माहिती मिळाली पाहिजे. आणि आतापर्यंतचे जे काही प्रश्न आहेत त्यामध्ये अपघाताची अचूक कारण मीमांसा काय, हवामान, तांत्रिक बिघाड, मानवी चूक की अन्य कारण काय आहे, ब्लॅक बॉक्स, तांत्रिक अहवाल हा सार्वजनिक कधी होणार, एअर ट्रॅफिक कंट्रोल म्हणजे ETC संवादाची संपूर्ण नोंद अद्यापही का जाहीर झाली नाही, झाली असेल तर ती दाखवायला पाहिजे. विमानाचं मेंटेनन्स हिस्ट्री, पायलटची फ्लाईट लॉग याची माहिती अद्याप नाही आलेली आहे. सुरक्षा प्रोटोकॉल मध्ये काही त्रुटी होत्या का, असतील तर त्या पारदर्शकपणे पुढे आल्या पाहिजे, नसतील तर त्या पण सांगितल्या गेल्या पाहिजे. पण घटनास्थळी पंचनामा व फॉरेन्सिक तपासाची पारदर्शकता काय, ह्या अशा अनेक भीतीचं काहूर आहे. त्या माळरानावरचं गाजूबावी, माळरानावरच्या सरपंचांनी सांगितलं कोणीतरी धडपड करताना दिसतो. मला सांगा, मी पहिल्या दिवशी हा प्रश्न म्हटला होता की नाही, लोकांनी मला मुद्दात काढलं. त्या सरपंचाशी, आठवडे नावाच्या सरपंचाशी, अमोल मिटकरी मी संवाद साधायला गेलो, मी स्पॉट व्हिजिट केलेलो आहे, तिथं त्यांना दिसलं. मग आता ते सरपंच, कारण दादाला रिसिव्ह करायला जो काही कॅनवा तिथे गेला असेल किंवा दादाला रिसिव्ह करायला त्यांची SPU गेले असतील, ते बारामती एअरपोर्टवर गेले असतील. हे जे स्थळ आहे ते तिथून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि खाली आहे, त्याच्यामुळे गाड्या सरळ त्या एअर स्ट्रिपवर आल्या, तिथून उतरून जावं लागते खाली. तिथं स्फोट दिसला आणि त्या सरपंचांना कोणीतरी धडपडत असताना कुठं दिसलं नेमकं, गोजूबावीला दिसलं. म्हणजे गोजूबावीला सरपंच होते की त्यांनी तिथून पाहिलं, इथं पण एक शंका उत्पन्न होते. तिथं पाहिलं म्हणजे त्यांना कोणीतरी निळ्या पॅन्टवाला दिसला असं सरपंचांनी सांगितलं. पहिल्या दिवशी मीडियानं दाखवलं की घड्याळावरून दादाची ओळख पटली. मी स्वतः प्रश्न उपस्थित केला की ते घड्याळ कुठे आहे. मग नंतर मीडियात बातमी आली की घड्याळावरून दादाची ओळख पटली नाही, ती शर्टवरून ओळख पटली. जे काही जळलेली प्रेत होती त्यामध्ये नेमकं दादाचं प्रेत कोणतं, ठीक आहे, तर तो DNA अहवाल आला, त्यानंतर ते अंत्यसंस्कार वगैरे झाले असतील. त्यात मी काही दादांना प्रत्यक्ष तिथे जाऊन त्यांचा काही मृतदेह पाहिला नाही, कारण मी संगमनेरला होतो ज्यावेळेस त्यांचा मृतदेह याला GMC ला ठेवण्यात आला होता त्यावेळेस. साधारणपणे मला ज्या काही शंका आहेत, VSR कंपनीवर एवढे आरोप केलेत, रोहित पवारांनी पण केलेत, मी पण केलेत. आणि त्या VSR कंपनीच्या पायलटांचा 50 कोटीचा विमा काढला गेल्याची डिसेंबरची माहिती मला मिळाली. जानेवारीत हा घात झाला. का VSR कंपनी स्पष्टीकरण देत नाही? VSR त्यांच्याकडे काही कारण मागितली आहेत असं तू थोड्या वेळापूर्वी म्हणाला की VSR कंपनीनं मलाही उत्तर दिलेली नाहीये. तर तुम्ही त्यांच्याकडे याच प्रश्नांची मागणी केली होती, तर ती केव्हा केली होती आणि त्यांनी उत्तर दिली नाहीये, तर पुढे तुम्ही त्यांच्यावर काय कारवाईची मागणी करताय? कारण आमदार म्हणून तुमचे अधिकार आहेत की अशा पद्धतीनं माहिती मिळवता आली पाहिजे. भलेही RTIच्या अंतर्गत ही माहिती उपलब्ध होणार नाही, पण एक सरकारी व्यक्ती म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला याबद्दलची माहिती मिळणं अपेक्षित आहे. तर त्या दृष्टीनं म्हणजे कसा हा विषय लावून धरणार आहे? VSR कंपनी उत्तर देत नाही त्याचं. मला स्पष्ट वाटतं की VSR कंपनीला कुठंतरी काहीतरी बॅकअप आहे. VSR कंपनी याच्यावर काही बोलायला तयार नाही. राहिला प्रश्न, मी पाठपुरावा केलाय का, तर VSR कंपनीकडे मी पत्रव्यवहार केलेला नाहीये अद्याप. मी एक क्रमवार जातोय. मी पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर पुढे आता हळूहळू मी तर केंद्रीय
केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत पण जाण्याचं ठरवलेलं आहे. त्यांची वेळ घेणं आणि ते सगळे प्रोटोकॉल फॉलो करूनच अर्थात मला जायचं आहे. पण व्हीएसआर कंपनीवर जर इतक्या मोठ्या प्रमाणात अलिगेशन होत असेल आणि काल जर डीजीसीएची टीम तिथे बारामतीला गेली असेल आणि तुम्ही सांगता त्या पद्धतीनं जर ऑडिट हे त्यांच्या विमानाचं झालं, हे विमान वगळता दादांनी ज्या विमानात प्रवास केला, मग याच्यात शंका येणार की नाही? येणार ना शंका. मेडेकॉल त्यांनी का दिला नाही, शेवटचा संवाद काय? काही लोक म्हणजे काय असतं की मी एवढं, काही जण म्हणतात की हा विषय राजकारणासाठी वापरला जातो. मी स्पष्ट सांगतो की दादांनी म्हणजे मला काही 1-2 जणांनी म्हटलं आमच्याच पक्षातल्या काही सहकाऱ्यांनी, काय तुम्ही लावलंय, तुम्ही काय वेडे झालात का, सोडून द्या हा विषय. मी त्यांना हात जोडून विनंती करतोय की बाबांनो, की आयुष्यभर आपल्या महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेकरता लढणारा एक नेता, अजितदादासारखा नेता तयार व्हायला अनेक दशकं लागतील. हा जो लढा त्यांनी दिला, त्यांच्या जाण्यानं आपण शांत राहायचं? आपण संताजी धनाजीचे वारस जर स्वतःला म्हणतो, तर संभाजी महाराजांच्या हत्येनंतर त्यांनी औरंगजेबाच्या तंबूत जाऊन कळस कापले होते. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. त्याच्यामुळे सत्य काही असो, मला लोकांनी वेळ म्हणू द्या, हर्षदा किंवा काय, मी पाठपुरावा काही सोडणार नाही. मी त्या व्हीएसआर कंपनीला पण पत्रव्यवहार करेल, मी डीजीसीएला पत्रव्यवहार करेल, मी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्रव्यवहार करतोय, मी माननीय प्रधानमंत्र्यांची भेट होईल की नाही मला सांगता येत नाही, केंद्रीय विमान मंत्र्यांची मी भेट घेतोय. काही लोक म्हणतात तिथं धुकं होतं सकाळी, काही लोक म्हणतात की उन्हाचं तिरीप चेहऱ्यावर पडलं, काही लोक म्हणतात आज धुकं होतं, मॉर्निंग वॉकला सकाळी 8 वाजता तिथे लोक होती, त्यात स्पष्ट सूर्यप्रकाश होता. म्हणजे हे म्हणणारी लोक पण जबाबदार लोक आहेत, तुम्ही स्टेटमेंट काढून बघा. त्यामुळे हे दिसते वरवर तितकं सोपं नाहीये. दादा सारखा ज्येष्ठ नेता या महाराष्ट्राने गमावलाय. माझी तर सर्व आमदारांना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांनी एक मोहीम उघडली पाहिजे, सर्वांनी मिळून प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिलं पाहिजे, सर्वांनी प्रधानमंत्र्यांची भेट घेतली पाहिजे आणि उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. किंवा आता इटालियन चौकशी जे काही हे आलंय याच्या संदर्भामधलं, इंटरनॅशनल चौकशी संदर्भात जी काही रोहित पवार यांनी मागणी केली, किंवा आता जे विजय रुपानीच्या संदर्भातली माहिती आलेली आहे पुढे, तशा पद्धतीची चौकशी होऊ दे, एक पारदर्शक. आम्हाला याचा अर्थ काही सरकारवर विश्वास आहे नाही हे नाही, आपण महाराष्ट्राच्या, आमचा विश्वासच आहे. मी मुख्यमंत्र्यांचे आभार पण मानले, पण सीआयडी चौकशी करताना काही अडचणी येतात का, किंवा काही मर्यादा येतात का? त्या मर्यादा येत असतील तर त्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन, कारण मी माझ्या पक्षाचा नेता गमावलाय, माझा एक पाठीराखा गमावलाय, हे दुःख मला माझ्या कुटुंबाला जितकं आहे, तितकंच राष्ट्रवादीला जितकं दुःख आहे, तितकंच देवेंद्रजींना पण दुःख आहे, तितकं शिंदे साहेबांना दुःख आहे. मला काल एका पत्रकाराने सांगितलं की ज्यावेळेस दादांची ही बातमी कळली, आम्ही वर्षा बंगल्यावर गेलो होतो आणि सीएम साहेब येत असताना त्यांना हुंदका आवरता गेलं. ही बातमी कळाल्यानंतर त्यांनी डोक्याला हातच दिला. पण त्यांना पण वाटतं की याची सगळी, मला त्यांनी आश्वस्त केलं ना आम्हा सर्वांना, आम्ही होतो, सगळी आमची टीम होती, सर्वांना आश्वस्त केलं की बाबा तुम्हाला जर याच्यात शंका असतील तर आपण तशी चौकशी समिती गठीत करू. म्हणून हा लढा तर हर्षदा कायम ठेवायचा आहे शेवटपर्यंत. पुढे काय ताटात वाढलंय हे मला सांगता येणार नाही, पण अजितदादांसारखा नेता जाणं, मला असं वाटतं हे महाराष्ट्राचं नुकसान तर आहेच, पण ज्यांच्यासोबत दादांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संपर्क आला, ही लोक सुद्धा आज 15 दिवस झाली हर्षदा, 15 दिवस महाराष्ट्र हळहळतोय. अनेक घरी लोकांनी आता ठरवलंय होळी साजरी करायची नाही, लोकांनी एकादशीला ते गेले, त्याच्यामुळे एकादशी सारखा उपवास सुद्धा आता लोकांनी बंद करण्याचं काही वारकरी संप्रदायाच्या माझ्या मित्रांनी सांगितलं. एवढा मोठा नेता गेल्यानंतर जर तुम्ही म्हणत असाल की अमोल हा विषय सोडून दे, माझं चळवळीतलं रक्त असल्यामुळे मला वाटत नाही की ते मी सोडून देईल हा लढा. जितकं मला लढता येईल. अगदी थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या संदर्भामध्ये बोललात की त्यांनाही हुंदका आवरेनासा झाला होता आणि त्यांनाही हा मोठा धक्का होता, किंबहुना त्यांनी सीआयडी चौकशी लावली, त्यांनी कशा पद्धतीने या सगळ्या संदर्भामध्ये गोष्टी होतील याच्याबद्दल सांगितलं. त्याच मुख्यमंत्र्यांनी अगदी काल सुद्धा असं सांगितलंय ते म्हणजे की नागरी उड्डाण महासंचालनालयाची अत्यंत महत्वाची चौकशी सुरू असून अहवाल येईपर्यंत कोणतेही निष्कर्ष काढू नयेत असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. तर त्याच्याकडे कसं बघता? म्हणजे तुम्ही काही शंका उपस्थित करतायत, पण त्यांनी असं म्हटलंय कुठलेही निष्कर्ष तोवर तरी काढू नका असं म्हटलेलं आहे. मग हे त्यांचं जे म्हणणं आहे त्याच्या विपर्यास किंवा विपरीत जाणार आहे ना तुमच्या शंका उपस्थित होणे हे? मी परत सांगतोय, मी त्यांच्या चौकशीवर शंका उपस्थित करत नाही. मला याला कुठलाही राजकीय दृष्टिकोन द्यायचा नाही. महाराष्ट्राच्या मनात जे शंकेचं काहूर आहे ते 15 दिवस अशांत आहे. माझं म्हणणं आहे, ब्लॅक बॉक्सचा डेटा हा सार्वजनिक करायला काही अडचण नाही. दुसरं कसं, चला आपण मान्य करू की ब्लॅक बॉक्सचा डेटा मिळायला आणखी 15 दिवस लागतात. कमीत कमी ते सीसीटीव्ही फुटेज येऊ द्या ना. एकदा दादा त्या विमानाच्या गेटवर आले, गेट नंबर 8ला, तिथून विमानात बसण्यापर्यंतचा सीसीटीव्ही हा तर देऊ शकते ना महाराष्ट्र सरकार. सहज सोपं देऊ शकतं, एका मिनिटात देऊ शकतं. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की रोहित पवार हे सत्तेत नसताना इतके मोठे पुरावे गोळा करू शकतात. सत्तेत असलेल्या आमच्या आमदारांचं हे अपयश नाही का? जी लोक आम्ही सत्तेत आहोत, आणि बघा, दादांवर वर प्रेम करणं फार वेगळं, दादा गेलेत श्रद्धांजली वाहनं हा भाग वेगळा, दादा गेलेत आता आम्ही रडतोय हा भाग वेगळा, पण दादाचा असा अपघाती मृत्यू झाला याची चौकशी आणि याचा तपास व्हावा याकरता शंका उत्पन्न करणं किंवा प्रश्न विचारणं यात चूक काय? यात चूकच नाहीये. तो माझा संविधानिक अधिकार आहे. मला वाटतं माझा नेता असा अचानक सोडून कसा गेला, महाराष्ट्राचा अध्याय राजकारणाचा असा अचानक कसा संपला, हा काहूर आहे. ते म्हणतात की चौकशीपर्यंत कोणी बोलू नये. आम्ही अजिबात बोलत नाही. आम्ही चौकशी
कशाची शंका घेत नाहीये. आम्ही फक्त विचारतोय, जसा प्रश्न तुकाराम महाराजांच्या नंतर कान्होबाला पडला होता आणि त्या ज्या विठ्ठलाचं तुकाराम महाराज नामस्मरण करताना, सांगू ना एक मिनिट, म्हणजे थोडा हो, अध्यात्माकडे बोला, जातो. शिंक जांभुळी खोकला इतुकाची वेळ वाया गेला, असा अभंग आहे की मी शिंक आली, खोकला आला आणि जांभुळी आली, तेव्हाच विठ्ठलाचं नामस्मरण माझ्या भावानं केलं नसेल, तसा हा विठ्ठलाचं नामस्मरण करणारा भाऊ हा अचानक कसा काय गेला, याच्याकरता कान्होबा सदुंबऱ्याला गेले होते त्यांचे बंधू, आणि त्यांनी विठ्ठलाशी भांडण केल्याचे 21 अभंग गाथेमध्ये आहेत. आणि ते दगड हातात घेतात आणि विठ्ठलाशी भांडतात की धिंद धिंद तुझ्या करीनच चिंधळ्या, माझा भाऊ कुठे गेला हे सांग, नाही तर या दगडानं, ज्या भावाने तुझं नाव 3 वेळा फक्त घेतलं नसेल शिंक जांभुळी खोकल्याच्या वेळेस, अखंड तुझं नाव घेणारा माणूस तो अचानक कसा गेला. बस ते कान्होबा सारखे प्रश्न माझ्या मनात आहेत की त्यांनी विठ्ठलाचं नामस्मरण केलं, तुकोबारायांनी. इथे जनतेचं नामस्मरण करणारा नेता सकाळपासून रात्री उशिरापर्यंत जनता 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 जनताच माझा परिवार. अहो, आता 3-4 वर्षात दादांच्या जीवनातला फक्त एक 10 मिनिटाचा सुखाचा क्षण असेल, जयदादांच्या लग्नातला तो डान्स, त्याच्यावर पण लोकांनी ट्रोल केलं त्यांना. तेवढ्या पुरताच त्यांनी आनंद व्यक्त केला स्वतः. जयदादांशी मी बोलल्यानंतर ते रडून सांगत होते की हाच एक सुखाचा क्षण दादांच्या जीवनात आला होता. इतका मोठा नेता तो जनता जनता करतोय, तो अचानक महाराष्ट्राचा अध्याय संपणं, त्याबद्दल माझ्यासारख्यानं प्रश्न विचारणं म्हणजे मी वेडा, म्हणजे मी मूर्ख, म्हणजे विद्या सोडून, म्हणजे अमोल मिटकरी नालायक आहे. अरे काय असू द्या, मी नालायक असेल, मूर्ख असेल, वेडा असेल, पागल असेल, पण माझा प्रश्न साधा आहे. अजितदादांसारखा इतका मोठा नेता आपण गमावलाय. ह्या नेत्याच्या घातपाताची किंवा विमानाचं काय झालं असेल त्याची सत्यता हे महाराष्ट्राच्या जनतेसमोरच आली पाहिजे. हर्षदा, तेवढीच आमची मागणी आहे. मुख्यमंत्री गांभीर्याने घेत आहेत का? तर 100% घेत आहेत, त्यात काही दुमत असण्याचं कारण नाही. केंद्रीय गृहमंत्र्यांनी काल, आता सुनेत्रा वहिनीशी त्यांचा काय संवाद झालाय सगळ्यांशी ते मला माहित नाही, पण केंद्रीय गृहमंत्री पण त्यांना गांभीर्याने घेतील. आणि मी माझ्या ट्विटमध्ये लिहिलंय की आपण सुद्धा आपल्या मित्राच्या मृत्यूचा जो असा अपघात झाला असेल किंवा घातपात झाला असेल त्याचा बदला नक्कीच घ्या आणि घेतील. तुम्ही सतत एक उल्लेख करताय ते म्हणजे की कशा पद्धतीनं रोहित पवार हे वेगळ्या पक्षाचे आमदार असले तरी उल्लेख करतायत, अर्थात ते कुटुंबातले असल्यामुळे त्यांना प्रश्न पडतोय. संजय राऊतांनी सुद्धा याच्यावर वारंवार प्रश्न विचारलाय, अगदी आजपर्यंत ते विचारत आहेत. बजरंग सोनावणे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खासदार आहेत, ते प्रश्न विचारतायत. तुमच्याबरोबर बोलणाऱ्या रुपाली ठोंबरे पाटील मात्र गप्प बसल्या. तुम्हीच आहात एक अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले की ज्यांना इतक्या शंका पडलेल्या आहेत. इतर तुमच्या पक्षातलं कोण का बोलत नाहीये? त्यांना प्रश्न पडलेले नाहीयेत का? ते घाबरतायत का? नेमकं काय झालेलं आहे? आणि तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुम्ही ह्या सगळ्यांना सोबत घेऊन जर प्रश्न विचारले तर कदाचित तुम्हालाही त्याचा फायदा होऊ शकतो या प्रश्नांची उत्तरं लवकर मिळवण्यासाठी, अजितदादांच्या बरोबर जे झालंय त्याला न्याय मिळवून देण्यासाठी. पण मग पक्षातनं अशा पद्धतीचा पाठिंबा नाही का? कारण तुम्हीच मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे पक्षातल्याच एका नेत्यानं तुम्हाला मूर्ख म्हटलेलं आहे परस्पर कोणाच्या तरी तोंडावर. तर या अनुषंगाने हा प्रश्न आहे की का नाही तुमच्या बरोबरचे जे लोक आहेत ते तुमच्या बरोबर उभं राहत आहेत, त्यांना का नाही प्रश्न पडत आहेत, का नाही ते प्रश्न विचारायला धजावत आहेत? रुपाली ठोंबरेंचा आपण उल्लेख केलाय तर मला मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की रुपालीनी सुद्धा तो लढा कायमच ठेवलेला आहे. ठीक आहे, मी आता आमदार या पदावर असल्यामुळे मी बोलल्यानंतर ते बातमी मीडियामध्ये होते, पण रुपाली ठोंबरे पण पक्षाच्या कार्यकर्ते आहेत. आता ती पुण्याच्या महानगरपालिकेच्या तिकीट तिला दादांनी दिलं आणि त्यामुळे तिला पण वेळ लागायची पाळी आली, म्हणजे अस्वस्थ होती. त्याच्यामुळे तिने प्रश्न विचारले का? तो विचारले. आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते भुजबळ साहेबांनी शंका उपस्थित केली होती त्यांच्या भाषणामध्ये, तर ती पण केली होती. त्याच्यामुळं आमच्या पक्षात आता वैशाली नागवडे असतील, बाबासाहेब पाटील आहेत सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष, यांचा उल्लेख स्वतः रोहित पवारांनी केला. आम्ही सर्व लोकांनी शंका उपस्थित केलेल्या आहेत. पुढचं उत्तर ऐका. आता इतर आमदार जे आहेत, म्हणजे 42 आमदार विधानसभेचे, 9 आमदार विधान परिषदेचे, असे टोटल 51 आमदार आहेत. ही 51ही आमदारांची जबाबदारी आहे का? तर होय. प्रत्येकाने जर एक पत्र जरी लिहिलं आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आता आमच्या पक्षाचे एक आमदार मंगळवारी 6 पत्र घेऊन मुख्यमंत्र्यांना माझ्या समोर भेटले. आमच्या गावचा रस्ता, आमच्या गावचं हे, आमच्या बॅरेजचा प्रश्न, एक 7वं पत्र जोडून द्या. अजितदादांच्या मृत्यूचा घातपात आहे की ऍक्सिडेंट आहे याची चौकशी व्हावी किंवा तात्काळ तो जो ब्लॅक बॉक्स आहे तो सार्वजनिक करावा, असं एक पत्र जरी आमच्या आमदारांनी दिलं किंवा सर्व आमदारांनी मिळून, सुनील शेट्टी पण बोललेत, माणिकराव कोकाटे बोललेत, सर्व आमदारांनी मिळून जर दिल्लीत प्रधानमंत्र्यांची वेळ मागितली तर काहीच अडचण नाही, सहज भेट घेता येते. त्याच्यामुळं त्यांना आता शेवटी मी तुम्हाला एवढं सांगतो की मी बाकीच्यांबद्दल बोलू इच्छित नाही, पण मी माझ्या पद्धतीनं मी दादांनी मला शेणाच्या घरातून एका मकानात आणलंय, जे बिग बॉक्सचे विजेते सूरज चव्हाण त्यांची आणि परिस्थिती आणि माझी परिस्थिती एकसारखीच होती. आज त्यांची परिस्थिती माझी परिस्थिती ही एकसारखंच दादांनी आम्हाला उभं करून दिलं आणि दादांचंच आमच्या खिशाला असलेल्या पेनापासून हातात असलेल्या घड्याळापर्यंत आणि लहान मुलांच्या शिक्षणापर्यंत हे सगळं देणं या देव माणसाचं आहे. त्याच्यामुळे मला ते वाटलं, माझ्या सत्सद विवेक बुद्धीला पटलं. मला काही लोक मूर्ख म्हणत असतील, म्हटलंय ऑफ द रेकॉर्ड, मला एका चांगल्या पत्रकार मित्रांनी सांगितलं
सांगितलं की प्रश्न अमोल मिटकर विचारल्याबरोबर तो नालायक आणि मूर्ख आहे म्हणून ते त्यांना अधिकार आहेत म्हणायचे. पण माझं बोलणं आणि माझं विचारणं जर मूर्खपणाचं असेल तर महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेला आपण मूर्ख ठरवणार आहात का? आणि ज्या जनतेने आपल्याला निवडून दिलंय सर्व आमदारांना राष्ट्रवादीच्या, ते अजितदादाच्या चेहऱ्यावर निवडून दिले, अजितदादाच्या चेहऱ्यावर. कारण अजितदादाचा चेहरा हा विश्वासाचा चेहरा, हा लाडक्या बहिणींना आपला वाटणारा चेहरा, हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार मांडणारा चेहरा, हा मुस्लिम समाजाला सुद्धा सेफ झोन मध्ये मुस्लिम समाजाबद्दल कोणी आक्षेपार्ह विधानं केली तर त्याला सुद्धा जाब विचारणारा चेहरा, या चेहऱ्यावर लोकांनी 41-42 आमदार आमचे निवडून दिले. ती जनता त्या आमदारांना आज नाही विचारणार, उद्या तर विचारणार, परवा तर विचारणार. म्हणजे इतिहासामध्ये जर अजितदादांच्या अपघाताचा इतिहास लिहिला गेला तर जे शांत राहतील त्यांना इतिहास प्रश्न विचारणार आहे. जसा संभाजी महाराजांच्या काळात विचारला गेला की 2 फेब्रुवारीला तळकोकणातल्या कसब्यावर तो संगमेश्वरावर महाराज पकडले गेले आणि 11 मार्चला महाराजांची हत्या झाली. तर या काळात महाराजांच्या सोबती असलेली लोक होती कुठं? त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न का केला नाही? इतके दिवस रखरखत्या उन्हात महाराज उंटावर झिंड काढत नेत होता औरंगजेब, मुकर्रब खान. काय फक्त छावा मूवी पाहून रडायचं असतं का? आणि त्यातून काही प्रेरणा घ्यायची असते. आणि जर याच्यावर तुम्ही बोलले नाही तर ताश्कंद कराराच्या वेळी जे लाल बहादूर शास्त्रीच्या विमानाचा अपघात झाला ते मृत्यूचं गुढ कायम आहे. सुभाषचंद्र बोस यांचं विमान क्रॅश झालं ते मृत्यूचं गुढ कायम आहे. अजूनही मुंडे साहेबांच्या मृत्यूचं गुढ कायम आहे. विनायकराव मेटेंच्या मृत्यूचं गुढ कायम आहे. अजितदादांसारखा आत्ताच्या घडीतला सर्व महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारा नेता असं त्यांचं जर झालं असेल, त्यात काही शंका असतील तर पत्र देऊन प्रश्न विचारायला आमच्या पक्षाच्या सन्माननीय विधानसभा सदस्य, विधान परिषदेच्या सदस्यांना. कारण माझ्यापेक्षा अनेक लोक जवळचे होते दादांचे, अनेक लोक ज्यांनी दादांसोबत तुम्ही सतत विधानसभा आणि विधान परिषद सदस्य म्हणताय, पण खासदार सुद्धा हा प्रश्न विचारू शकता की तुम्ही खासदार आहेत ना, एक लोकांना निवडून आलेले आणि राज्यसभेवरचे सुद्धा, तर ते पक्षातले महत्वाचे मार्गदर्शक नेते सुद्धा आहेत. तर त्यांच्याकडे जर तुम्ही मागणी केली तर हे सहज शक्य होऊ शकतं. अमोल मिटकरींनी ही मागणी करणं आणि त्याच्या विरुद्ध या मोठ्या बड्या नेत्यांनी जे पक्षाच्या महत्वाच्या पदांवर आहेत, म्हणजे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल, यांच्याकडे जर तुम्ही मागणी केली आणि त्यांनी जर पक्षातल्या लोकप्रतिनिधींना सांगितलं तर हे सहज शक्य आहे. मग तुम्ही त्यांच्याकडे अशी मागणी करणार का? मागच्या आठवड्यामध्ये अमित शहा केंद्रीय गृहमंत्री यांची भेट मिळवून देण्यासंदर्भात माननीय खासदार प्रफुल्ल पटेल साहेबांनाही पत्र दिलंय, माननीय खासदार आणि प्रदेशचे अध्यक्ष तटकरे साहेबांनाही पत्र दिलेलं आहे मागच्या आठवड्यात. आणि त्यांना विनंती केलेली आहे की केंद्रीय रेल्वे मंत्री उड्डाण मंत्री नायडूच आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी यांची आम्हाला भेट घडवून द्यावी, असे दोन्ही पत्र मी दोघांनाही मागच्या आठवड्यात दिलेले आहेत. मला अद्याप त्यावर उत्तर आलेलं नाही. वाटल्यास त्या पत्राची कॉपी मी आपल्याला आता पाठवतो. ती कोण्या तारखेला दिलेली आहे ते पण पाठवतो आहे तारीख. मग मी मागणी केली ना, मी असं नाही की मी शांत बसलेलोच नाहीये, मी मागणी केलेली आहे. मी मेल पण केलाय. आमच्या जिल्ह्याचे खासदार आहेत अनुप धोत्रे, त्यांना पण विचारा. मी त्यांना फोन केला होता, म्हटलं तुम्ही भारतीय जनता पार्टीचे खासदार आहात, तुमचं अमित शहाजींसोबत चांगलं आहे. अनेकदा अकोल्यात ते तुमच्या घरी पण म्हणजे तुमच्याकडे आले खासदार संजय धोत्रे साहेबांचे, ते चिरंजीव आहेत. त्यांना पण विनंती केली, म्हटलं माझी विनंती आहे की मला अमित शहाजींची भेट घ्यायची आहे आमच्या 5-7 लोकांना, आणि मोदीजींची भेट जर शक्य नसेल तरी अमित साहेबांची जरी भेट झाली तरी आम्ही समाधानी आहोत. हे मागच्याच आठवड्यात मी त्यांना फोन केला. ते म्हणाले की मी मेल टाकतो आणि मग उत्तर आलं की मी कळवतो. असं उत्तर त्यांनी पण मला दिलं. तुम्ही जसं म्हणताय त्याप्रमाणे एक जर भूमिका तुमची पाहिली तर तुम्ही सतत हा मुद्दा लावून धरताय किंवा हार्श पद्धतीनं, अत्यंत गंभीर पद्धतीनं आणि टोकदार पद्धतीनं हा मुद्दा लावून धरताय. या सगळ्याच्या संदर्भामध्ये जसं तुम्ही हा मुद्दा लावून धरताय तसं इतर पक्षातले काही आमदार आहेत की ते बोलतायत पण हा मुद्दा लावून धरत नाही. ही लढाई कुठपर्यंत तुम्ही म्हणजे लढण्याची इच्छा आहे तुमची, लढू शकता तुम्ही, आणि रोहित पवारांच्या सोबत या लढाईमध्ये तुम्ही असणार का? कारण ते प्रश्न उपस्थित करतायत, ते म्हणतायत की या प्रश्नांची जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत आपण या सगळ्यामध्ये मागे हटणार नाही असं म्हणतायत. तर रोहित पवारांसोबत तुम्ही या सगळ्या हा जो सगळा लढा आहे तो लढण्याचा विचार करताय का, करू शकता का भविष्यामध्ये? बघा, त्या विषयाची पूर्वपीठिका 3 फेब्रुवारीला माझं पत्र आहे आणि साहेबांच्या पीए कडे आम्ही ते कन्वर्ट केलंय. माननीय खासदार श्री प्रफुल्ल पटेल साहेब, विषय केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री यांच्या भेट घेण्यासाठी शिफारस व सहकार्याबाबत असंच एक पत्र, अमित शहाजींच्या भेटी संदर्भात पण असंच एक पत्र, आणि हे खासदार सुनील तटकरे साहेबांच्या पीए कडे हे पत्र दिलेलं आहे 3 फेब्रुवारी 2026 ला. पण याचं उत्तर मला अद्याप आलेलं नाही. आता रोहित पवारांचा हा जो लढा आहे तो लढा राजकीय थोडासा अभिनिवेश आपण बाजूला ठेवूया, किंवा राजकीय अँगलनी ते बोलले, 2 पत्रकार परिषदा घेतल्या, हे थोडं बाजूला ठेवूया. पण ते अजितदादांचे पुतणे आहेत हेही बाजूला ठेवूया. अजितदादांच्या पक्षात अजितदादांचा जो मृत्यू झाला त्यावर ते जे काही शंका उत्पन्न करून लढा लढतायत, तर त्यांचा लढा आणि माझा लढा हा एकच असल्यामुळे राजकीय भाग वगळता त्यांना जिथं जिथं माझी मदत लागेल, जिथं जिथं गरज लागेल त्या लढ्यात मी खंबीरपणे त्यांच्या खांद्याला खांदा लावून सोबत असेल. मी त्यांच्यावर टोकाच्या टीका केलेल्या आहेत, त्यांनी माझ्यावर टीका केल्या होत्या. हा सर्व मुद्दा घेऊन इथं आपला नेता आपण गमावलाय आणि अर्थातच राजकारणातला बाप
बाप माणूस गमावलाय. माझ्या मागं घर बांधल्यानंतरचा एक फोटो तुम्हाला दिसतोय, हा काही वेळेवर लावलेला नाही. त्याच्यावर दादा आणि वहिनींचा फोटो आहे. त्यात लिहिलेलं आहे बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई, असा हा फोटो तुम्ही तुमच्या चॅनलवर दाखवा. त्याचं कारण असं आहे की राजकारणात जन्म देणारा राजकीय पालकत्व ज्यांनी आमचं स्वीकारलं होतं आणि राजकीय जन्म ज्या माणसाने दिला होता त्यांचं नाव अजितदादा. आणि आम्ही आताच माझं स्पष्ट मत होतं की सुनेत्रा वहिनींना आता उपमुख्यमंत्री, पहिल्या राज्याच्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या, त्याच आता 2 खात्याच्या मंत्री आहेत, 2 जिल्ह्याच्या त्या पालकमंत्री आहेत आणि त्याच आता राष्ट्रीय अध्यक्ष पदाची धुरा त्यांच्याकडे आली पाहिजे, जेणेकरून आम्हाला आणखी चांगल्या पद्धतीनं पुढे जाता येईल. म्हणून त्याच्यासाठी रोहित पवारांच्या या लढ्यामध्ये जर ते अजितदादांच्या मृत्यूच्या शेवटच्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित करत असतील तर माझ्यासहित सर्व आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. माझा वैयक्तिक पाठिंबा त्यांना याबाबत, जोपर्यंत हा लढा लढता येईल आपल्याला, जोपर्यंत आपण आहोत, आपण एका कळीमध्ये जाऊ, एका म्हणजे तळात गेलं पाहिजे, सत्याचा शोध तर घेतलाच पाहिजे. इन्व्हेस्टिगेशन आणि काय आता आपण मागणी करू हळूहळू. आता काय होईल, अधिवेशन आहे 23 तारखेपासून 3 आठवडे अधिवेशन चालेल. अधिवेशनाच्या कामकाजामध्ये अनेक गोष्टी येतात, अनेक काहीतरी वेगळं घडतं महाराष्ट्रात, त्याच्या चर्चा होत राहतात. त्या चर्चेमध्ये हा मुद्दा हळूहळू मागं पडेल आणि हा मुद्दा मागं पडला तर फेब्रुवारी संपल्यानंतर अजितदादा नावाचा क्षितिजावरचा कधी न ढळणारा राजकीय तारा, ज्या माणसाने महाराष्ट्राला व्हिजन दिलं, की इतक्या लवकर तो अध्याय संपू कसा द्यायचा मला सांगा ना. माझं मन हे मानायला तयारच नाहीये आणि अजिबातच तयार नाहीये. त्याच्यामुळे आम्ही रोहित पवार जर त्याची लीड करत असतील तर रोहित पवारांच्या सोबत राजकीय भाग वगळ पूर्णपणे त्यांच्यासोबत आम्ही खांद्याला खांदा लावून काम करू.